महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गॅस तुटवड्याचा बळी, रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू, तासनतास प्रतीक्षा जीवावर बेतली, नियोजनावर प्रश्नचिन्ह, संताप उसळला। अकोला तालुक्यातील अनवी मिर्जापूर येथे गॅस तुटवड्याने गंभीर रूप धारण करत थेट जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। माजी सरपंच शंकरराव सिरसाट हे सकाळपासून गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे होते। वाढत्या गर्दीत आणि तासनतास प्रतीक्षेमुळे त्यांची प्रकृती खालावली। अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले। स्थानिकांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामीण भागात गॅस पुरवठ्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका होत आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देत सरकारच्या नियोजनावर कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांनी या घटनेचा निषेध करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। अनवी मिर्जापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाट हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते। दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं। गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव सिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असणारा धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी हीच विनंती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।